नमस्कार मित्रांनो, टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 या अंतर्गत बालमानसशास्त्र या विषयाचे 300 संभाव्य प्रश्नाची जे सिरीज आहे ते आपण पाहत आहोत आणि यामधील हा तिसरा व्हिडिओ असणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी परीक्षा 28 जून 2026 भाग तिसरा असणार आहे बालमानसशास्त्र या विषयाचे आपण 300 संभाव्य प्रश्नाची सिरीज जी पाहत आहोत त्यामधील हा तिसरा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये परत आपण 30 प्रश्न जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचे प्रश्न असणार आहे, महत्वाची सिरीज असणार आहे, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, या सिरीजचे आपण मागील 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामध्ये 30 आणि 30 असे 60 प्रश्न बघितलेले आहेत. तर आता 61 ते 90 असे प्रश्न आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मानवी विकास कोणत्या 2 घटकांचा योगदानाचा परिणाम आहे? तर याचे जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो, ए असणार आहे पालक आणि शिक्षक, बी असणार आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक, सी असणार आहे अनुवांशिकता आणि वातावरण आणि डी असणार आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये काही जे प्रश्न असणार आहे ते आपल्याला जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर लक्षात येणार आहे. तर मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे सी, अनुवांशिकता आणि वातावरण. तर बघा, 61वा प्रश्न आपण बघितलेला आहे, मानवी विकास कोणत्या 2 घटकांचा योजनाचा परिणाम आहे? ते असणार आहे अनुवांशिकता आणि वातावरण. त्यानंतरचा 62वा प्रश्न असणार आहे व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवांशिकतेची. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो ते असणार आहे नाममात्र भूमिका आहे, बी असणार आहे महत्वपूर्ण भूमिका आहे, सी असणार आहे अपूर्व अनुमानात्मक भूमिका आहे आणि डी असणार आहे आकर्षक भूमिका आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे नाममात्र भूमिका आहे. तर व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवांशिकतेची नाममात्र भूमिका आहे असं याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 63वा प्रश्न मित्रांनो आपण बघणार आहोत आता. तर बघा, ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांची साठवण खालीलपैकी कुठे होते? तर याचं जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो, याचे 4 पर्याय असणार आहे. ए असणार आहे ईड, बी असणार आहे अहंकार, सी असणार आहे अति अहंकार व डी असणार आहे ईड व अहंकार. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ए असणार आहे ईड. तर बघा, ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्याची साठवण जी आहे ते ईड मध्ये होते. तर बघा, त्यानंतर आपण 64वा प्रश्न इथे जाणून घेणार आहोत. 64वा प्रश्न असणार आहे सुरक्षा तंत्र हे आपल्याला रिकामी जागा खूप मदत करते. तर याचे जे पर्याय आहे ते आहे मित्रांनो ए हिंसक कृतीपासून वाचवण्यास, त्यानंतर बी आहे तणाव दूर करण्यास, सी आहे थकवा दूर करण्यास आणि डी आहे अनोळखी व्यक्तीपासून वाचवण्यास. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे बी तणाव दूर करण्यास. तर बघा, सुरक्षा तंत्र हे आपल्याला तणाव दूर करण्यास खूप मदत करते. त्यानंतरचा 65वा प्रश्न आपण बघणार आहोत, खालीलपैकी विकासाचा सिद्धांत कोणता? तर याचे जे पर्याय आहे ते ए आहे सर्वांचा विकास दर सारखा असतो, बी आहे विकास नेहमी रेखीव असतो, सी आहे विकास निरंतर चालणारी प्रक्रिया नाही आणि डी आहे विकासाच्या सर्व प्रक्रिया परस्पर संबंधित नाही. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे, योग्य पर्याय असणार आहे तो असणार आहे ए सर्वांचा विकास दर सारखा नसतो. हा प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये खालीलपैकी समस्या समाधानाची वैज्ञानिक पद्धतीची प्रथम अवस्था कोणती? तर मित्रांनो, याचे जे पर्याय असणार आहे ते असणार आहे ए गृहीतकांची परीक्षण करणे, बी असणार आहे समस्येप्रती जागरूकता, सी असणार आहे प्रासंगिक माहितीचे संकलन आणि डी असणार आहे गृहीतकाची निर्मिती. तर याचं जे योग्य पर्याय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे बी समस्येप्रती जागरूकता. तर बघा, त्यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत 67वा, खालीलपैकी शिकण्याचे क्षेत्र कोणते? तर याचे जे पर्याय मित्रांनो ते आहे ए अनुभवी, बी आहे भावात्मक, सी आहे आध्यात्मिक आणि डी असणार आहे व्यावसायिक. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, खालीलपैकी शिकण्याचे क्षेत्र कोणते? ते असणार आहे अनुभवी हे शिकण्याचे क्षेत्र आहे. त्यानंतर 68वा प्रश्न असणार आहे मित्रांनो, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? तर याचे जे योग्य पर्याय आहे ते आहे ए नैसर्गिक वातावरण, बी आहे पर्यवेक्षित वातावरण, सी आहे नियंत्रित वातावरण आणि डी आहे नैसर्गिक व नियंत्रित वातावरण. तर याचा मित्रांनो हा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येणार आहे व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत होते. तर याचं डी जे आहे नैसर्गिक व नियंत्रित वातावरण हे याचं योग्य उत्तर असणार आहे. डी हा पर्याय योग्य असणार आहे. त्यानंतर 69वा प्रश्न जो आहे तो आपण पाहणार आहोत, प्रगती थांबण्याच्या काळाला म्हणतात. तर मित्रांनो, हा
हा जो प्रश्न आहे बऱ्याचदा आपल्या वाचनामध्ये गेलेला असेल. याचे जे पर्याय आहे ते आहे ए थकवा, बी पठारावस्था, सी आहे अध्ययन वक्र आणि डी आहे परिसीमा. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते पठारावस्था आहे. प्रगती थांबण्याच्या काळाला पठारावस्था म्हणतात. हे आपल्या वाचनामध्ये नेहमी जात असते. तर बघा यानंतर मित्रांनो 70वा प्रश्न आपण बघणार आहोत. अतिशय महत्वाचा, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे रिकामी जागा समजते. तर कशावरून समजते? त्याचे जे पर्याय आहे मित्रांनो ते आहे परीक्षेवरून, बी आहे मित्रावरून, सी आहे पठारावस्थेवरून आणि डी आहे अध्ययन वक्रावरून. तर हा सुद्धा प्रश्न मित्रांनो आपल्याला वाचल्याबरोबर लक्षात येणार आहे. याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे डी अध्ययन वक्रावरून. मित्रांनो आपण 71वा प्रश्न बघणार आहात. थॉर्नडाईकने अध्ययन विषयक रिकामी जागा नियम आहे. थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक रिकामी जागा नियम आहे. किती नियम आहे ते सांगितलेलं आहे. तर बघा पर्याय आहे A5, B3, C2 आणि D4. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते बी असणार आहे, B3. थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक जे नियम आहे ते 3 नियम आहे. त्यानंतर 72वा प्रश्न आपण बघणार आहोत. अभिसंधान रिकामी जागा ही यांची उपपत्ती होय. तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणाची आहे? तर बघा ए आहे स्किनर, बी आहे बांदुरा, अल्बर्ट बांदुरा, त्यानंतर सी आहे पॅवलॉव आणि डी आहे थॉर्नडाईक. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे पॅवलॉव. अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे ही पॅवलॉव यांची आहे. त्यानंतरचा 73वा प्रश्न आपण बघणार आहोत. रिकामी जागा यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे. तर क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली ते आपण बघणार आहोत. तर याचे जे पर्याय आहे, योग्य पर्याय ते आहे ए कर्ट लेविन, बी आहे कोहलर, सी आहे ब्रुनर आणि डी आहे असुबेल. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कर्ट लेविन. क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ती कर्ट लेविन यांनी मांडलेली आहे. त्यानंतर 74वा प्रश्न बघा. ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर मित्रांनो याचे जे पर्याय दिलेले आहेत ते आहे ए स्किनर, बी आहे लेविन, सी आहे ब्रुनर आणि डी आहे बांदुरा. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ब्रुनर. ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती जी आहे ती ब्रुनर यांनी मांडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 75वा प्रश्न आपण इथे जाणून घेणार आहोत. अध्ययन वक्रावरून अंदाज येतो. अध्ययन वक्रावरून रिकामी जागा अंदाज येतो. तर याचे जे पर्याय दिलेले आहे ते आहे ए अभ्यासाचा, बी परीक्षेचा, सी परीक्षा अंकाचा आणि डी प्रगतीचा. तर हे वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येणार आहे मित्रांनो अध्ययन वक्रावरून प्रगतीचा अंदाज येतो. तर डी प्रगतीचा हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण 76वा प्रश्न इथे जाणून घेणार आहोत. 76वा प्रश्न आहे कितीही प्रयत्न केले तरी आपणास या बिंदूपर्यंत जाता येत नाही. तर हा सुद्धा प्रश्न वाचल्याबरोबर लक्षात येणार आहे. ए आहे शेवटचा, बी आहे परमोच्च, सी आहे अंतिम आणि डी आहे मध्य. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते बी असणार आहे. कितीही प्रयत्न केले तरी आपण परमोच्च या बिंदूपर्यंत जाता येत नाही. तर बी याचं योग्य उत्तर असणार आहे परमोच्च. त्यानंतरचा मित्रांनो 77वा प्रश्न आपण जाणून घेऊ. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा रिकामी जागा असते. तर अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा जी आहे मित्रांनो ते अमूर्त असते. तर याचे जे येथे पर्याय दिलेले आहे ते ए आहे मूर्त, बी आहे महत्वाची, सी आहे अमूर्त आणि डी आहे वास्तविक. तर याचं योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे अमूर्त. त्यानंतर 78वा प्रश्न आपण इथे बघणार आहोत. रिकामी जागा हे द्विघटक उपपत्तीचे जनक होय. तर याचे जे पर्याय आहे ते आहे ए थॉर्नडाईक, बी आहे बिने, सी आहे गिलफर्ड आणि डी आहे स्पेअरमॅन. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे डी स्पेअरमॅन. त्यानंतर मित्रांनो 79वा प्रश्न आपण आता इथे जाणून घेणार आहोत. बहुआयामी द्विघटक सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडले. तर बहुआयामी द्विघटक सिद्धांत याचे जे पर्याय दिलेले आहे ते ए आहे थॉर्नडाईक, बी आहे स्पिअरमॅन, सी आहे बिने आणि डी आहे गिलफर्ड. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते असणार आहे गिलफर्ड. बहुआयामी द्विघटक सिद्धांत जो आहे तो गिलफर्ड यांनी मांडलेला आहे. त्यानंतर 80वा प्रश्न आता आपण जाणून घेऊ. अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा रिकामी जागा असते. तर मित्रांनो काही वेळापूर्वी हा प्रश्न केलेला आहे. याचा पर्याय जे आहे मूर्त, बी आहे नैसर्गिक, सी आहे वास्तविक आणि डी आहे अमूर्त. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे अमूर्त. त्यानंतर मित्रांनो 81वा प्रश्न आपण बघू. तर इथे बघा परीक्षा विद्यार्थ्याला रिकामी जागा परीक्षा विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते. तर कोणती परीक्षा विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते? तर याचे जे पर्याय आहे मित्रांनो ते आहे याचे जे पर्याय मित्रांनो आहे तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक आणि यापैकी नाही. तर मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ते विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते. तर सी प्रात्यक्षिक हे याचं योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतर मित्रांनो 82वा प्रश्न आता इथे आपण जाणून घेऊ, गुणधनातील वस्तुनिष्ठता टाळण्यासाठी अपेक्षित रिकामी जागा तयार करावी. तर याचे जे योग्य पर्याय आहे, इथे पर्याय जे दिलेले आहे मित्रांनो ते आहे एक उत्तर सूची, बी आहे गुणदान योजना, सी आहे उत्तर सूची व गुणदान योजना आणि डी आहे यापैकी नाही. तर हा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्या मित्रांनो लक्षात येणार आहे याचं जे उत्तर असणार आहे सी, उत्तर सूची व गुणदान योजना. नंतर 83वा प्रश्न आपण इथे बघणार आहोत, प्रात्यक्षिक परीक्षेद्वारा रिकामी जागा विकासाचे मापन होते. तर याचे पर्याय जे आहे ते ए आहे भावनिक, बी आहे क्रियात्मक, सी आहे बौद्धिक व डी आहे यापैकी नाही. तर प्रात्यक्षिक परीक्षेद्वारा मित्रांनो क्रियात्मक विकासाचे मापन होते. क्रियात्मक बी, क्रियात्मक हे जे आहे हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 84वा जो प्रश्न आहे तो आहे चाचणीच्या निकषापैकी हा निकष सर्वात महत्वाचा आहे. तर मित्रांनो याचे जे पर्याय आहे ते आहे ए समप्रमाणता, बी विश्वसनीयता, सी आहे वस्तुनिष्ठता आणि डी आहे यापैकी नाही. तर मित्रांनो चाचणीच्या निकषापैकी विश्वसनीयता हा जो पर्याय आहे बी विश्वसनीयता हा याचा योग्य पर्याय असणार आहे. हा निकष सर्वात महत्वाचा असतो. त्यानंतर 85वा प्रश्न आता आपण जाणून घेऊ, इथे ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते. तर बघा मित्रांनो याचे जे पर्याय आहे ते आहे ए स्मरण, बी आकलन, सी विस्मरण आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्याला वाचल्याबरोबर लक्षात येणार आहे शिक्षक म्हणून. तर बघा आकलन ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे बी आकलन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 86वा प्रश्न आता इथे आपण जाणून घेणार आहोत, लेखी परीक्षेमुळे केवळ रिकामी जागा परीक्षा होते. तर बघा याचे जे पर्याय आहे ते दिलेले आहे ए ज्ञानाची, बी बुद्धीची, सी स्मरण शक्तीची आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो लेखी परीक्षेमुळे केवळ स्मरण शक्तीची परीक्षा होते. तर सी स्मरण शक्तीची हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 87वा प्रश्न आपण जाणून घेऊ, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे रिकामी जागा होय. तर हे सुद्धा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे, थोडे जर आपण दिमागावर जोर दिला तर बघा ए कल्पना, बी संवेदना, सी स्मरण आणि डी सानिध्य. तर गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे मित्रांनो स्मरण असणार आहे, सी स्मरण हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर 88वा प्रश्न आता आपण बघणार आहोत इथे. तर बघा रिकामी जागा यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले. तर बघा इथे जे पर्याय दिलेले आहे ते आहे ए मॅस्लो, बी जड्डू, सी बॅगले आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे मॅस्ले यांनी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेले आहे, मॅस्लो. त्यानंतर 89वा प्रश्न आता आपण बघणार आहोत इथे. तर बघा रिकामी जागा यांना ज्ञानेंद्रियाच्या अनुभवांची गरज असते. तर मित्रांनो यामध्ये जे पर्याय आहे या प्रश्नासाठी ते आहे ए प्रतिमा, बी प्रेरणा, सी कल्पना आणि डी भावना. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ए प्रतिमा. प्रतिमा यांना ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाची गरज असते. त्यानंतर शेवटचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओचा 90वा प्रश्न. तर बघा संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो, हे रिकामी जागा संक्रमण होय. तर संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो हे याचे जे पर्याय आहे मित्रांनो ते आहे ए धन, बी ऋण, सी शून्य आणि डी यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ए धन. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो हे धन संक्रमण होय. तर अशा पद्धतीचे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषया अंतर्गत एकूण 30 प्रश्न जाणून घेतलेले आहे 61 ते 90 पर्यंत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 91 ते 120 असे 30 प्रश्न जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो अतिशय महत्वाचे प्रश्न, महत्वाचा व्हिडिओ, महत्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. टीईटी परीक्षा 2026 अंतर्गत आपल्याला बालमानसशास्त्र या विषयाअंतर्गत आपण आपली तयारी करून घेत आहोत आणि यासाठी 300 संभाव्य प्रश्नाची जे सिरीज आहे ते आपण लावलेली आहे आणि यातील हा तिसरा व्हिडिओ होता. लगेचच मित्रांनो आजच्याच तारखेमध्ये आपल्या चॅनलवर या सिरीजचे जवळपास 4 व्हिडिओ येणार आहे. तर अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच प्राप्त होईल. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com म्हणजे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.